हॅलो स्टुडंट्स, चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. MIC एक्झाम अगदी काही दिवसांवर आली आहे आणि स्टडी कसा करायचा याचं टेन्शन आले असेल ना, तर बिलकुल घाबरू नका. हे एक्सप्लेनर युनिट 1ला परफेक्टली कव्हर करते, ज्यामुळे फुल मार्क्स मिळण्याची गॅरंटी आहे. आम्ही ही पूर्ण एक्सप्लेनर सिरीज हिंदी आणि मराठी लँग्वेजमध्ये आणतो आहोत. ज्यांना एक्झाम आधी क्विक रिव्हिजनची गरज आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. एक्झामबद्दल टेन्शन घेऊ नका, फक्त या सेशनवर फोकस ठेवा. सो हेलो स्टुडंट्स, लेट्स स्टार्ट स्टडी. आपला आजचा प्लॅन अगदी सिंपल आहे. आपण 6 सिंपल स्टेप्समध्ये हा पूर्ण इंटिमिडेटिंग युनिट कॉन्कर करणार आहोत. फीचर्स अँड पिन्स, आर्किटेक्चर, रजिस्टर्स, पाईपलाइनिंग, मेमरी सेगमेंटेशन आणि शेवटी एक्झाम स्ट्रॅटेजी. सेक्शन 1, फीचर्स अँड पिन्स, दी 8086 बेसिक्स. आता 8086 मायक्रोप्रोसेसर एक्झॅक्टली एका स्मार्ट स्टुडंटसारखा आहे, जो एक्झाम हॉलमध्ये बसला आहे. त्याच्याकडे स्वतःचं ब्रेन म्हणजे मेमरी आणि प्रोसेसिंग पॉवर आहे, आणि हँड्स म्हणजे एक्झिक्युशन. एक्झामसाठी ही एक एकदम सिंपल मेमरी ट्रिक पाहूया. फक्त 16-20 AKM-Q स्पीड हे वर्ड्स लक्षात ठेवायचे. म्हणजे काय तर 8086 हा 16 बिट प्रोसेसर आहे, जो 16 बिट डेटावर काम करतो. त्याची 20 बिट ॲड्रेस बस आहे, म्हणजे तो 1 MB मेमरी ॲक्सेस करू शकतो. त्यात टोटल 40 पेन्स असतात. फास्ट एक्झिक्युशनसाठी 6 बाईटची क्यू पाईपलाइनिंग आहे, आणि मेन म्हणजे त्यात 2 युनिट्स आहेत, BIU आणि EU. तो सेगमेंटेशनसुद्धा सपोर्ट करतो. हे फीचर्स डायरेक्ट एक्झाममध्ये लिहिले की हाय मार्क्स फिक्स आहेत. आता तुम्ही विचार कराल 40 पिन्स कसे लक्षात ठेवायचे. टेन्शन घेऊ नका, आपण गॅटची ट्रिक यूज करणार. GADCI. G फॉर ग्राउंड, A फॉर ॲड्रेस बस म्हणजे A0 to A19, D फॉर डेटा बस म्हणजे D0 to D15, C फॉर कंट्रोल सिग्नल्स जसे RD and WR, आणि I फॉर इंटरप्ट्स. सगळ्या 40 पिन्स एक एक करून पाठ करायची बिलकुल गरज नाही. फक्त हे कोर इंग्लिश लेबल्स लक्षात ठेवा. पेपरमध्ये हे लिहाल की मार्क्स मिळालेच समजा. सेक्शन 2, आर्किटेक्चर, द BIU आणि EU लव्ह स्टोरी. आर्किटेक्चर समजून घ्यायला आपण एक फन रिअल वर्ल्ड लव्ह स्टोरी अॅनालॉजी यूज करणार आहोत. ट्रस्ट मी, हे ऐकल्यावर एक्झाममध्ये हे आर्किटेक्चर कधीच विसरणार नाही. 8086 मध्ये 2 मेन युनिट्स आहेत. BIUला आपण गर्लफ्रेंड म्हणूया आणि EIUला बॉयफ्रेंड. BIU गर्लफ्रेंडसारखी सतत मेसेजेस म्हणजे इन्स्ट्रक्शन्स फेच करते, मेमरीसोबत बोलते, आणि तिच्याकडे 6 बाईटची क्यू आहे जिथे ती मेसेजेस ठेवते. दुसरीकडे EIU बॉयफ्रेंडसारखा आहे. तो फक्त ते आलेले मेसेजेस रीड करतो आणि इन्स्टंटली ॲक्ट करतो, एक्झिक्यूट करतो, कम्प्लिटली विदाउट वेटिंग. गर्लफ्रेंड इन्स्ट्रक्शन्स आणते, बॉयफ्रेंड एक्झिक्यूट करतो. हा पॅरलल स्पीड म्हणजेच 8086चे आर्किटेक्चर. किती सिंपल आहे ना? एक्झाममध्ये मॅक्झिमम मार्क्स मिळवण्यासाठी ही एक प्रो टिप नेहमी लक्षात ठेवा. आर्किटेक्चरवर क्वेश्चन आला की हा फंक्शनल ब्लॉक डायग्राम क्लिअरली ड्रॉ करायलाच हवा. मेमरीकडून BIUकडे ॲरो दाखवावा जिथे फेच आणि क्यू आहेत, आणि तिथून EUकडे ॲरो दाखवावा जिथे एक्झिक्यूट होतो. डायग्राम क्लिअर असेल तर मार्क्स सिक्युअरली मिळतील. सेक्शन 3, रजिस्टर ऑर्गनायझेशन, द GSPI मेमरी ट्रिक्स. रजिस्टर ऑर्गनायझेशन हा एक्झाममधला सगळ्यात फेवरेट टॉपिक आहे. पण हे कॉम्प्लिकेटेड रजिस्टर नेम्स लक्षात कसे ठेवायचे याच्यासाठी पण आपल्याकडे फुल प्रूफ मेमरी ट्रिक्स आहेत. सबसे पहिले मेन कॅटेगरीज पाहूया. ट्रिक आहे GSPI. G म्हणजे जनरल रजिस्टर्स, S म्हणजे सेगमेंट रजिस्टर्स, P म्हणजे पॉइंटर रजिस्टर्स आणि I म्हणजे इंडेक्स रजिस्टर्स. ही बेसिक फ्रेमवर्क आधी डोक्यात फिट करा. आता आपण एक एक करून या फंक्शनल कॅटेगरीज डिटेलमध्ये पाहूया. जनरल रजिस्टर्स आहेत AX, BX, CX आणि DX. हे नॉर्मल स्टुडंट्ससारखे जनरल काम करतात. यासाठी ट्रिक आहे A बिग कॅट ड्रिंक्स. A फॉर ॲक्युम्युलेटर, B फॉर बेस, C फॉर काउंटर आणि D फॉर डेटा. खूप सिंपल आहे ना? हेच सेगमेंट रजिस्टर्स जे आहेत CS, DS, SS आणि ES. हे मेमरी डिव्हाइड करण्यासाठी यूज होतात. याची ट्रिक आहे CDSE किंवा सिम्पली कोड, डेटा, स्टॅक, एक्स्ट्रा. कोड सेगमेंट, डेटा सेगमेंट, स्टॅक सेगमेंट आणि एक्स्ट्रा सेगमेंट. मेमरी डिव्हिजनसाठी ही एकदम स्ट्रेट फॉरवर्ड ट्रिक आहे जी तुम्हाला एक्झाममध्ये लगेच आठवेल. आणि शेवटी पॉइंटर अँड इंडेक्स रजिस्टर्स SP, BP, SI आणि DI. याची ट्रिक आहे सम बॉयज स्टडी डेली. SP म्हणजे स्टॅक पॉइंटर, BP म्हणजे बेस पॉइंटर, SI म्हणजे सोर्स इंडेक्स आणि DI म्हणजे डेस्टिनेशन इंडेक्स. सेक्शन 4, द कन्सेप्ट ऑफ पाईपलाइनिंग, वर्किंग इन पॅरलल. पाईपलाइनिंग म्हणजे एक टास्क पूर्ण होण्याची वाट बघण्याच्या ऐवजी मल्टिपल टास्क पॅरललमध्ये करणं. ही टाइम सेव्ह करण्याची एक ब्रिलियंट प्रोसेस आहे. एक मॅगी ॲनालॉजी पाहूया.
मॅगी बनवताना आपण आधी पाणी उकळतो, मग मसाला टाकतो आणि मग कुक करतो. पण जर आपण एकानंतर एक स्टेप्स केल्यात तर खूप वेळ लागतो. पाईपलाईनिंग म्हणजे मॅगी बनतेवेळी पहिली स्टेप पूर्ण होण्याच्या आत दुसरी स्टेप सुरू करणं. म्हणजे पाणी गरम होतंय तोवर मसाला रेडी ठेवणं. याने मॅसिव्ह अमाऊंट्स ऑफ टाइम सेव्ह होतो. आता 8086 मध्ये ही मॅगी ॲनॉलॉजी डायरेक्ट अप्लाय करूया. BIU नेक्स्ट इन्स्ट्रक्शन फेच करून त्याच्या 6 बाईट क्यूमध्ये ठेवतो आणि एक्झॅक्टली सेम टाईमला EU करंट इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करत असतो. फेच आणि एक्झिक्यूट या दोन ऑपरेशन्स ओव्हरलॅप झाल्यामुळे प्रोसेसिंग स्पीड ड्रॅस्टिकली इम्प्रूव्ह होतं. म्हणजे दोन्ही युनिट्स पॅरलल काम करत आहेत. हेच आहे पाईपलाईनिंग. सेक्शन 5 मेमरी सेगमेंटेशन फिजिकल ॲड्रेस जनरेशन. हा टॉपिक वाचायला थोडा कन्फ्युजिंग वाटतो, पण ॲक्च्युली मास्टर करायला इनक्रेडिबली इझी आहे. प्रॉब्लेम असा आहे की 8086 कडे 20 बिट ॲड्रेस बस आहे. म्हणजे प्रोसेसरला मेमरी ॲक्सेस करण्यासाठी 20 बिटचा ॲड्रेस हवा असतो. पण आपले जे रजिस्टर्स आहेत ते फक्त 16 बिटचे कॅपॅसिटीचे आहेत. मग 16 बिट रजिस्टरमध्ये 20 बिट ॲड्रेस कसा ठेवणार? हा सिव्हिअर मिसमॅच आपण कसा सॉल्व्ह करणार? यावर सोल्युशन म्हणजे सिटी आणि हाऊसची एनॉलॉजी. सेगमेंट म्हणजे सिटीची ब्रॉड एरिया आणि ऑफसेट म्हणजे एक्झॅक्ट हाऊस लोकेशन. जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट ॲड्रेस हवा असतो तेव्हा आपण सिटी आणि हाऊस कंबाईन करतो. तसेच प्रोसेसर सेगमेंट आणि ऑफसेट कंबाईन करून एक्झॅक्ट मेमरी लोकेशन टार्गेट करतो. 2 तुकड्यांमध्ये ॲड्रेस डिव्हिजन केले जाते, ज्यामुळे काम इझिली होतं. एक्झाममध्ये एक्झॅक्ट फिजिकल ॲड्रेस कॅल्क्युलेट करण्याची ही स्टेप बाय स्टेप मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे. फिजिकल ॲड्रेस इज इक्वल टू सेगमेंट मल्टिप्लाय बाय 10H प्लस ऑफसेट. एक एक्झाम्पल बघूया. जर सेगमेंट 2000H असेल तर त्याला 10H ने मल्टिप्लाय करा, ते होईल 2000H. मग त्यात 34566H चा ऑफसेट ॲड करा. टोटल झाली 23456H. हे कॅल्क्युलेशन करेक्ट केले की मार्क्स तुमचे पक्के आहेत. सेक्शन 6 एक्झाम स्ट्रॅटेजी क्विक रिव्हिजन अँड फायनल पुश. आता एक्झाममध्ये आन्सर कसे लिहायचे ज्यामुळे ओव्हरऑल मार्क्स मॅक्सिमाइज होतील ते पाहूया. कोणताही लाँग एक्झाम क्वेश्चन आला तर हा स्ट्रक्चरल ब्लूप्रिंट फॉलो करा. स्टेप 1 क्लिअर डेफिनेशन लिहा. स्टेप 2 डायग्राम ड्रॉ करा, हे कुठल्याही परिस्थितीत विसरू नका. स्टेप 3 डिटेल्ड एक्सप्लेनेशन द्या. आणि स्टेप 4 मेन फीचर्स बुलेट पॉइंट्समध्ये लिस्ट करा. आर्किटेक्चर आणि सेगमेंटेशनचे डायग्राम्स प्रॉपरली ड्रॉ केले तर मॅक्सिमम मार्क्स मिळतील. ही बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. आता एक रॅपिड फायर रिकॅप 1 मिनिट क्विक रिव्हिजन करूया. 8086 हा 16 बिट प्रोसेसर आहे. 20 बिट ॲड्रेस आणि 1 MB मेमरी आहे. आर्किटेक्चरमध्ये BIU फेच करतो आणि EU एक्झिक्यूट करतो. रजिस्टर्सची ट्रिक आहे GSPI. 6 बाईटची पाईपलाईनिंग आहे पॅरलल वर्कसाठी. आणि ॲड्रेस कॅल्क्युलेशनची फॉर्म्युला आहे सेगमेंट मल्टिप्लाइड बाय 10 प्लस ऑफसेट. परफेक्ट. आपले कोर्स कॉन्सेप्ट्स पॉवरफुली सॉलिडिफाय झाले आहेत राईट बिफोर द एक्झाम. तर स्टुडंट्स, जर हा एक्सप्लेनर हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. युनिट 2चे एक्सप्लेनर लवकरच येईल. आणि हो, जर MICची 90 ते 95% फुल एक्झाम प्रिपरेशन करायची असेल सगळ्या 2 मार्क्स, 4 मार्क्स आणि 6 मार्क्स क्वेश्चनसाठी, तर फुल MIC क्वेश्चन बँक PDF फक्त 60 रुपयामध्ये अवेलेबल आहे. पिन कमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप लिंक दिली आहे, तिथून मेसेज करा आणि हे अल्टिमेट स्टडी मटेरियल मिळवा.